नमस्कार. आजच्या या सत्रामध्ये सर्व साधकांचं आणि इतर सर्व नवीनांचंही स्वागत आणि आत्मवंदन. सरांनाही आत्मवंदन. महायोगधामच्या साधकांची नेहमी अशी एक धडपड असते की हा जो पुण्यठेवा आपल्याला मिळालाय त्याचा फायदा इतरांनाही व्हावा असा भाव असतो. त्याच्यामुळे मग आम्ही लोक सतत इतरांना हे सांगत असतो की हा योगमार्ग कसा आहे, इथे आल्यानंतर जीवनामध्ये काय काय बदल होतात, किती फायदे होतात, शारीरिक, मानसिक, भावनिक आणि बौद्धिक सगळ्याच दृष्टीने. पण समोरच्या व्यक्तीचं, ऐकणाऱ्या व्यक्तीचं उत्तर म्हणा, कारण म्हणा, नेहमी एकच येतं, ते म्हणजे आम्हाला वेळ नाही. अहो, आमचं इतकं बिझी शेड्यूल आहे, आम्ही कसं काय करणार, आम्ही साधना कधी करणार. कुणी असं सांगतं की अहो आम्हाला जेवायला सुद्धा वेळ नाही, आम्ही केव्हा करणार. काही जण तर अगदी अहो आम्हाला मरायला सुद्धा सवड नाही, हे कधी करायचं असं बोलतात. आणि माऊली तर एका ओळीमध्ये असं सांगतात, एरवी तरी माझी या भक्ता, नाही संसाराची चिंता, काय राजयाची कांता भीक मागे. ह्याचा अर्थ तुम्ही ह्याच्यामध्ये आल्यानंतर तुमच्या संसाराची चिंता माऊली वाहतील. आणि योग मार्गामध्ये यायचं याचा अर्थ संसार सोडून संन्यासी व्हायचं आणि निघून जायचं असं नाही. जशी आपली लोकशाहीची व्याख्या आहे की लोकांनी लोकांचे लोकांसाठी चालवलेले सरकार म्हणजे लोकशाही, तसं सांसारिक जनानी किंवा संसारात राहून सिद्धत्व झालेल्या सिद्ध पुरुषांनी संसारी लोकांसाठी उत्तम संसार करून परमार्थाचा हा मार्ग दाखवायचा आहे. आणि ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपले सद्गुरू सोमाणी सर. स्वतः व्यवसायाने वकील आहेत, तरी सरकारी वकील, ग्राहक मंचाचे अध्यक्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे परभणी जिल्हा कार्यवाह आणि संघचालक, विविध बँकांवरती पदाधिकारी, अनेक संस्थांवरती विश्वस्त म्हणून सरांनी अनेक जबाबदाऱ्या पार पाडलेल्या आहेत. त्यातही पुन्हा उत्तम संसार करून ह्या आध्यात्मिक मार्गाला, ह्या योग मार्गाला संपूर्ण जीवन वाहिलेलं आहे. सरांचं एक आवडतं वाक्य आहे, जो माणूस 10 कामं करू शकतो तो 11वं काम सहज करू शकतो. एकदा एखादी गोष्ट करायची ठरवली की प्रश्न फक्त उरतो टाइम मॅनेजमेंटचा. इंग्रजीमध्ये एक अशी म्हण आहे की यू हॅव गॉट द सेम टाइम विच न्यूटन अँड आईन्स्टाईन हॅज गॉट. म्हणजे 24 तासापैकी दिवसाच्या एकाही सेकंदाचा फरक नाही, जो वेळ तुम्हाला मिळालाय, जो न्यूटनला मिळालाय, जो आईन्स्टाईनला मिळालाय. उदाहरण दुसरं पाहायचं तर आपले पंतप्रधान मोदीजी सकाळी साधनेपासून, पहाटे साधनेपासून असं पाहिलं तर ते 2.5 तास झोप घेतात असं समजलंय. आणि आताही असं म्हणतायत की ते शून्य निद्रा म्हणजे बिलकुल झोप नाही अशी साधना करण्याकडे त्यांचा कल आहे, किंवा ती साधना काय ते पाहतात. आणि असं जर मोदीजी जर हे करू शकत असतील तर आता पुन्हा आम्हाला वेळ नाही असं म्हणताना थोडा वेळ थांबा, विचार करा आणि मग आपल्या वेळेचं नियोजन काय करायचं. मग इकडे परमार्थात यायचंय, योग मार्गात यायचंय की संसारात अडकून राहायचंय, हे आपणच ठरवायचंय. आजचं अनुभव कथन करण्यासाठी सुरुवातीला येत आहेत. अनुभव कथन म्हणण्यापेक्षा त्यांचे विचार व्यक्त करण्यासाठी ऑनलाईन सेशनला आपल्या भंडाऱ्यावरनं आरती भुगुल त्या पहिल्या सेशन पासून जॉईन होत आहेत. त्यांचं शिक्षण MA इंग्लिश झालेलं आहे, काही काळ त्यांनी लेक्चरर म्हणून काम केलेलं आहे. आपल्या स्नेहल भडची त्या मैत्रीण आहेत. शीतलकडे त्यांनी क्रियायोगही जॉईन केलेला आहे. त्याच्यामुळे त्यांना त्यांचे जे काही विचार आपल्या या मार्गाविषयी किंवा जे काही त्या इतके दिवस ऐकतात आहे त्याच्याविषयी त्यांना काय विचार व्यक्त करायचे हे त्या सांगणार आहेत. आरतीताई, आता तुम्ही सुरू करायला हरकत नाही. आवाज येतोय का? हॅलो, येतोय. ओके. मी आरती भुगुल भंडाऱ्यावरून बोलत आहे. आदरणीय सरांना आणि सर्व साधक वर्गाला माझ्याकडून आत्मवंदना. तशी अध्यात्माची आवड मला लहानपणापासूनच आहे. आवाज येतोय ताई? आवाज येतोय है ना? येतोय येतोय. ओके ओके. तशी अध्यात्माची आवड मला आहे लहानपणापासूनच, कारण माहेरी वारकरी संप्रदायाचा वारसा आहे. तर त्यामुळे विठ्ठल भक्ती किंवा नामस्मरण वगैरे सतत चालायचं, म्हणजे कॉलेजमध्ये ते होती तेव्हापासूनच. पण आमचं अध्यात्म म्हणजे फक्त नामस्मरणापुरतच एक होतं.
पण आता इथे जे नामस्मरणाच्या पलीकडे सुद्धा कर्मकांड, उपास, तपास आणि नामस्मरण हा एक वेगळा वेगळा पैलू आहे. आणि सरांचं जेही सांगणं आहे डेलीचं किंवा जेही सर मार्गदर्शन करतात ते म्हणजे मी पहिल्यांदाच ऐकलंय, खरं म्हणजे खरंच सांगते. आणि खूप छान वाटलं ते सगळं ऐकून. ऍक्च्युली कसं ह्या ऑनलाईन सेशनशीच मी जोडल्या गेले तेव्हापासून मला अशी यांनी स्नेहल ताईंनी जेव्हा पहिल्यांदा लिंक पाठवली तेव्हा म्हटलं चला सहज ऐकावे म्हणून मी ऐकण्याचं ठरवलं. तर बापरे, फर्स्ट टाइमच ते महाजन काका म्हणून होते, तर त्यांचं अनुभव मी ऐकला. तर मला एकदम आश्चर्यच वाटलं की हे का बरं अशी रडत आहे. आणि ते वेगळेच सांगत होते की मला असे अनुभव झाले, तसं झालं, मला इतक्या व्याधीपासून मुक्ती मिळाली. म्हणजे समथिंग जेही ते बोलत होते ते बापरे एकदम मनाला टच करून गेलं. आणि एकदम त्या दिवशी एकदम आनंद, खूपच म्हणजे वेगळंच फिलिंग झालं. जसंही मी सेशन आटोपल्यानंतर म्हणजे प्रत्येक वेळी माझा नियमच आहे की मी स्नेहल ताईंना खूप बोर करते ह्यासाठी, की लगेच सेशन ऐकलं प्रत्येकाचे अनुभव. जसे मावशी पण इतक्या सुंदर बोलतात, शीतल मॅडम पण, आणि सरांशी सुद्धा माझं बोलणं झालेलंच आहे. तर बापरे, म्हणजे कमालच वाटते की एवढे छान कसे काय. तर मला खूप प्रत्येक सेशन मध्ये विचारच पाहिजे. मग त्या सांगत पण होत्या की अरे अध्यात्म असंच आहे हो, हा पैलू आपल्याला. आणि खरंच सांगते मी, अध्यात्माचा हा पैलू मला नव्हता माहित. आणि महायुग धामचं खरं जे महत्व आहे, ऍक्च्युली त्या जेव्हा भंडाऱ्याला होत्या 4 वर्षापूर्वी स्नेहलताई, तेव्हा त्यांच्याकडे आता आमची चांगलीच फ्रेंडशिप झाली, तर त्याच्यामुळे त्यांना नेहमी सांगायच्या मला महायुग धाम बद्दल की आपण जाऊया एखाद वेळी, तुम्हाला पण मी घेऊन जाते. पण तो योग नाही आला. आणि त्यांच्याकडे जाऊन मग सीडी ऐकणे वगैरे चालायचं, पण झालं, मग त्या गेल्या आणि विषय संपला. पण हे ऑनलाईन जेव्हाचं सेशन सुरू झालेलं तेव्हापासून मग मी परत कनेक्ट झाली त्याच्याशी. तर माझं म्हणजे महायुद्धांचं खरं महत्व जे आहे ते मला या सेशनमुळे खरं चांगलंच कळलं, की समाजातील चांगली काया वाचा मनाने शुद्ध माणूस निर्माण करण्याची एक फॅक्टरी म्हणू शकतो. खरंच ते महायुद्धाम असेलच, अशी म्हणजे खरी प्रचिती मला खरं झाली. म्हणजे प्रत्येकाशी भेटून म्हणा किंवा सगळ्यांशी बोलून वगैरे नाही का. आणि पहिले कसं अध्यात्म म्हणजे कर्मकांड म्हणूनच मी करायची, पण जेव्हा सरांनी सांगितलं आहे की या भूतला पहिले अध्यात्म म्हणजे फक्त नामस्मरण होतं, पण आता कसं आहे भूतलावरच्या प्रत्येक जीवामध्ये शिवाचं दर्शन घ्यायलाच पाहिजे, ही या सेशनमुळे मी 100% शिकलेली आहे. आणि पहिल्यांदा सर मी तुम्हाला सॉरी म्हणते की प्रत्येकच गुरुवारी मी माझी बोलण्याची खरंच तीव्र इच्छा होती, पण काही नाही काही अडचणी येतच गेल्या, त्यामुळे माझं नाही बोलणं झालं. त्याच्यासाठी पहिल्यांदा सॉरी म्हणते. आणि तुमचे आभार पण मानते की पहिल्यांदा मी जेव्हा तुमच्याशी फोनवर बोलले तेव्हाच तुम्ही माझ्यावर असा विश्वास दाखवला की बेटा तू कर भंडारा. मी तुम्हाला सांगितलं की नागपूर आणि भंडाऱ्याकडे अशी एकदम डीपली माहिती नाही आहे की श्रवण तर्पण झालं, क्रियायोग झाला आणि त्याच्यासोबत जी अध्यात्माची सांगड आहे हे सगळं. आणि तुम्ही जो एकदम पहिल्याच फोन मध्ये एखाद्या मुलीसारखं आपले वडील जसे मार्गदर्शन करतात तसं तुम्ही मार्गदर्शन केलं, तर ते म्हणजे मला खूपच पण वेळ जमून नाही आला. आणि आज जे मावशींनी सांगितलं किंवा कान उघडल्यासारखं वाटलं की बापरे, खरंच आपण टाइम मॅनेजमेंट करायलाच पाहिजे, नवीन साधक असलं म्हणून काय झालं. आणि अध्यात्माबद्दल जे सर तुमचे आभार मानावे तेवढे कमीच आहे, कारण तुमचं जे शेवटचं निरूपण असतं अशी माहिती कोणी इतक्या स्पष्टपणे आणि सहजपणे देत नाही. कारण परमेश्वराबद्दल फक्त भीती आणि काय म्हणते गैरसमज, मिसअंडरस्टँडिंग कंटिन्युअसली, म्हणजे हे नाही केलं तर ते होईल का. म्हणजे माझं पण सांगते मी अनुभव की असं होते, पण आता खरंच भीती म्हणजे जायला लागली आहे की नाही आपलेच कर्म आपल्या कामी येतात. आपण जे करू त्याचंच फळ आपल्याला मिळतं, हे 100% मला आता वाटायला लागलं आहे. आणि सर तुम्ही जेही बोलता ते खरंच एक संजीवनीच वाटते. 10 मिनिटाचं जरी तुमचं प्रवचन असलं तरी ते मनाला खूप भावून जातं. आणि अध्यात्म हा विषय इतका समृद्ध, सुकर आणि आनंददायी असू शकतो याची प्रचिती मला ह्या ऑनलाईन सेशनशी जोडल्यानंतर आलेली आहे. कारण जेव्हापासून मी ऑनलाईन सेशन अटेंड करत आहे तेव्हापासून मला स्वतःमध्ये सुद्धा खूप बदल, म्हणजे ऍक्च्युली कसं लॉकडाऊन मध्ये भरपूर मनाची स्थिती थोडी झालीच होती, कारण सगळे घरी म्हणजे ते होतच. मग मी स्नेहलताईला सहजच फोन झाला, तर त्या का हो की असा एकही क्षण आपला वाया जायला नको, म्हटलं की आपण सदैव आनंदी असायला हवं असं त्यांना मी सांगितलं. त्या म्हणे की असा एक मार्ग आहे हो, तुम्ही जॉईन होऊ शकता, तुम्ही पण करू शकता. आणि तुम्ही पूर्ण भक्तीत झोकून दिल्यानंतर आपल्याला जे स्ट्रेस येतो किंवा हे काहीही होणार नाही, हे त्यांच्यामुळेच झालं सगळं माझं. आणि जेव्हाच मी हे ऑनलाईन सेशन अटेंड करते नामस्मरण माझं खरंच एकाग्रतेनं होतंय.
आणि कोणतंही काम जेही आपण करतो ते 100% कॉन्सन्ट्रेशन करून करण्याचा मी प्रयत्न करते. तर ते आता टीचिंग फील्ड असल्यामुळे थोडं ते आधीपासूनच आहे, पण आता जरा जास्तच भर आहे की आपण काहीही 100% देऊनच करायला पाहिजे. म्हणजे काय म्हणतो आपली कॉन्फिडन्स लेवल वाढलेली. आणि जसं म्हणतो ना बाज पक्षी काही एज नंतर आपले सगळे पंख छाटून एक नव्याने उभारी घेतो, तसं माझंही आध्यात्मिक लाईफ सुरू झालेलं आहे असं मला वाटतं की मी बरं झालं इथे जुडल्या गेली की त्याच्यामुळे मला म्हणजे नवीन पंख मिळाले की नव्याने जगण्याची उमेद अजून हे सगळं झालेलं आहे. आणि हे अध्यात्म म्हणजे आधी शरीर शुद्धी मनशुद्धी मग परमेश्वर याची जी सांगड सरांनी घातलेली आहे ही फार कमी ठिकाणी पाहायला मिळते. तसे आपण भागवत कथा पण ऐकलेलं आहे सगळं पण इतकं नाही सांगत. फक्त तिथे तेवढा वेळ ते काय म्हणतो आपण भजन हे ते त्यातच निघून जातात. आणि दुसरी गोष्ट मी शीतल दीदीचा पण खूप आभार मानते, कारण त्यांचा जो क्रियायोग आहे तो पण अगदी सहज योग म्हणतो ना तसाच त्यांचा योग आहे. आणि स्नेहल ताईंचे पण आभार मानावे तेवढे कमीच आहे, कारण त्या माझी जीवलग मैत्रीणच आहे, त्याच्यामुळे त्यांच्याशी मी काही पण शेअर करते कंटिन्यू. कारण त्यांच्यामुळे मला इतका चांगला मार्ग मिळाला. आणि सरांनी जोही विश्वास दाखवला की बेटा तू तिकडे कर, तर मी खरंच इकडे काम ते करेल. आता माझी इच्छा म्हणजे खरंच मी पण ऍक्च्युली आधीच साधक व्हायला हवी होती, पण नाही झाली, नाही आले योग. तर माझी आता खरंच तीव्र इच्छा आहे की समजा सरांची इच्छा असेल तर मी किंवा माझीही योग जुळून आले तर मी साधना घ्यायला पूर्णतः तयार आहे. आणि फक्त ऑनलाईन सेशन जॉईन केल्यानंतर जर एवढे बदल होऊ शकतात तर खरंच स्ट्रिक्टली सगळं म्हणजे सगळं केलं एकदम रेग्युलरली तर काही होऊ शकतं ना. म्हणजे 100% कॉन्फिडेंटली आपण कोणतेही काम करू शकतो. हा कॉन्फिडन्स माझ्यामध्ये आलेला आहे. आणि अनिता मावशींबद्दल बोलायचं झाल्यास बापरे ते इतकं छान प्रस्तुत करतात की खूपच म्हणजे खूप छान म्हणजे मस्त एकदम प्रत्येकच वेळी. आणि इथे मी शिकली की डोंट डाय बिफोर डेथ. हे मला माहित होते डोंट डाय बिफोर डेथ, पण मी आता ती इम्प्लिमेंट करायला पण शिकलेली आहे. आणि सरती शेवटी मला एकच म्हणायचंय सरांबद्दल, माटीसी मूरत गडे सद्गुरु फुके प्राण करे अपूर्ण को पूर्ण गुरु भवसे देतात त्राण. थँक्यू सो मच. आणि मला ऐकून घेण्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद आरती ताई. विचार तुम्ही ते खूप छान मांडले. मला असं वाटतंय रेंज कमी असेल बहुतेक तुमच्याकडे, त्याच्यामुळे आवाज येत होता पण चित्र दिसत नव्हतं, असं काही होत होतं. आणि आम्ही महायोगधामचे सगळे साधक तुम्ही केव्हा आमच्यामध्ये सामील होताय त्याची नक्कीच वाट बघतोय. त्याच्यासाठी तुम्हाला आमच्याकडून शुभेच्छा. Now we are going to listen a small cutie little girl. Her name is Vrunda Sarada. Vrunda is daughter of our host Sheetal Sarada. Sheetal and Prem Sarada. Prem is the expertise behind our online session. I should say thanks to Prem because of the support system to Sheetal and we people also. Vrunda is 10 years old. She is in 5th standard. Another thing, I like her name very much because meaning of her name is Tulsi. And our beloved Radharani is also sometimes called as Vrunda. I love your name very much, Vrunda, and love you too. Now you can start your experiences sharing with us. सर और ताई को मेरा प्रणाम और बाकी सब लोग जो यहाँ पे उपस्थित है मैंने मेरा नमस्कार। आज मैं आप लोगों को मेरे अनुभव बताने वाली हूँ जो मैंने 25 जुलाई से स्टार्ट किए थे। मैं उसे बांटने वाली हूँ। 25 July 2020. Today when I sat down for meditation around 2 o'clock, I felt that I was sitting in a cart and someone was pushing me and the cart from behind. Then I could see my hometown Parbhani in front of me. I could see the gate and the bungalow inside. I was very excited to see our home in this time, COVID-19. Then I opened my eyes for a second or so. I could see the whole wide universe. Then I saw the huge sun
and I felt I was going round and round around the sun. Then I thought I should lay down. Then I saw the big Saturn. I saw its ring. Then I saw Jupiter. Jupiter was a little bigger compared to Saturn. Then I saw the planet we live on. Yes, Earth. It had some green and blue fills oval, like seen in the cartoon. Then I saw all the planets at a time in a ring. Suddenly, the scene changed. I thought I was in a deep sea. I saw many fishes and sharks and whales inside, and a ray of light of sun came to my face. This was my first day's experience. Then on 26th July, I wrote something. Today when I sat down for meditation, after lunch, I felt I should lay down at first only. Then I saw a small girl of my age riding a parachute. She was above and below the clouds. It continued for 10 minutes. Then I could see the same girl sitting under a banyan tree and reading her book. And suddenly, the scene changed again. I could see the outline of Vishnu Bhagwan. And suddenly, the outline changed into the Vishnu Bhagwan's outline changed into the outline of Krishna Bhagwan. And on top, it was a very beautiful mukut. And on top of that was a very beautiful feather. The feather was really very beautiful. Ek din ka aur. Today when I sat down for meditation, first I was in a hill and below there was a wonderful waterfall. I saw that God Brahma was offering his hand. Lord Brahma was sitting in his lotus. That hand was enormous, bigger than my whole body. The hand was as big as the elephant in front of me. He had one ring in one of the fingers. I could feel the motions of the waterfall. Then I thought I should get up. Ab kal ka. Happy Janmashtami. Today when I sat down for meditation after lunch, I saw something very related to today. Yes, Krishna Bhagwan. It was not Krishna Bhagwan, it was little Krishna. First I saw little Krishna. He was in blue color. Beautiful feather on top of a beautiful mukut. One of his hands was on his waist and one of the other hand was holding a pot with full of delicious sweet white makhan. Then in a flash the scene changed. For 2 or 3 seconds, the whole vision, whatever I saw, went black. Then suddenly, I saw that little Krishna and his friends were at one Gopi's house. Then Krishna and Balram, Krishna's elder brother, went inside and saw and checked that everyone in the house was sleeping or not. Then when they got to know that everyone was sleeping, they called all their friends and came inside and searched for the matkis, but they couldn't find it. Then one pointed out that the matkis were hung over the wall. So all the friends climbed over each other and tried to get the matki, but before they could get it, the matki fell down. Hearing this noise, the gopi woke up and came and saw only Krishna there. She scolded Krishna and for seeing her whole makhan wasted, she took Krishna to Yashoda Maiya. After that, I slept. Thank you. वृंदा, थँक्यू. यानंतर अनुभव सांगण्यासाठी येणार आहेत अमित तांबे. महायोगधामचे अमित महायोगधामचा सेक्रेटरी आहे. अमित पुण्यामध्ये राहतो.
अमितची ओळख म्हणजे एक मोठा इंडस्ट्रियलिस्ट आहे. तांबे ग्रुप ऑफ कंपनीज जे आहे तर त्याच्या अंडर तांबे एंटरप्राइजेस, आयडियल केमटेक आणि क्रिस्टल केमटेक अशा 3 कंपन्या तो चालवतो. त्याच्यानंतर त्याच्या कंपन्यांमध्ये फर्टिलायझर्स आणि पेस्टिसाइड्स तयार होतात. 9 राज्यांमध्ये, भारतातल्या एकूण 9 राज्यांमध्ये त्याचा जो माल आहे तो सप्लाय केला जातो किंवा त्याचं मार्केटिंग होतं. याशिवाय 2 देशांमध्ये त्याचं एक्सपोर्टही होतं. अमितचा असा खूप मोठा व्याप आहे. जसं सुरुवातीला मी सांगितलं की व्यवहार सांभाळूनही परमार्थ करता येतो आणि अमित हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. एकदा माझ्या समोर अमितला आपल्या एका साधकांनी असं विचारलं होतं की अमित तू कंपनीमध्ये केव्हा जातोस? तर अमित म्हणाला मी इथे नसतो, म्हणजे योगधाममध्ये नसतो किंवा योगधामशी संबंधित कार्यामध्ये नसतो, तेव्हा मी कंपनीमध्ये असतो. 3 प्रकारच्या कंपन्या त्याच्या आहेत. तांबे ग्रुप ऑफ एंटरप्राइजेसच्या अंडर, तांबे ग्रुप ऑफ कंपनीच्या अंडर तांबे एंटरप्राइजेस, क्रिस्टल केमटेक आणि आयडियल केमटेक अशा 3 कंपन्या आहेत. फर्टिलायझर्स आणि पेस्टिसाइड्स तयार करतो. योगधामचं सर्वात महत्वाचं कार्य म्हणजे आळंदीमध्ये जाऊन आळंदी मधलं व्यवस्थापन पाहणे. अमितची आठवड्यातून 2दा किंवा 3दा किंवा कितीही वेळा आळंदीमध्ये चक्कर असते. जसं मी आता सांगितलं होतं की तनुमनु जीवे चरणासी लागावे, अगरवता करावे दास्य सकळ, असं एक अमितचं व्यक्तिमत्व आहे. दुसरा महत्वाचा भाग त्याच्यासाठी असा सांगता येईल की 2017ला त्याला साधना मिळालेली आहे. सुरेखा, अमितची पत्नी जी आहे सुरेखा, तिचे अनुभव आपण ऐकलेले आहेत. वारकरी संप्रदायामधून, मूळ वारकरी संप्रदायामधून हे कुटुंब आलेलं आहे. पण इथे आल्यानंतर ज्या ताकदीने दोघही हे करतायत त्याचं फलस्वरूप किंवा त्यांना एक सरांची कृपा म्हणा, सरांचे आशीर्वाद म्हणा, मार्गदर्शकाच्या रूपाने मिळालेले आहे. कुंडलिनी शक्ती जागृतीची शक्ती जी आहे, कुंडलिनी शक्ती तो जागृत करू शकतो, हे सामर्थ्य त्याला सरांनी दिलेलं आहे. इतक्या अल्प काळामध्ये हे दोघही ह्या पदाला पात्र झालेले आहेत. त्याचं कारण मला असं वाटतं की नेहमी आपण आध्यात्मिक कुठल्याही परिवारामध्ये म्हणा किंवा आध्यात्मिक धारेमध्ये चालत असताना 2 गोष्टी महत्वाच्या असतात, सेवा आणि समर्पण. सेवा महत्वाची आहे नक्कीच. तेथ सेवा हा दारवंटा असं म्हटलेलं आहे. पण सेवा जरी महत्वाची असेल तरी ज्या व्यक्तीकडे समर्पण करण्याची ताकद आहे ती व्यक्ती जर फक्त आम्ही सेवा करतो असं म्हणू लागली तर आध्यात्मिक दृष्टीने ते चुकीचं ठरतं. पण समर्पणाची ताकद असताना आपण ज्या ताकदीने आपण समर्पण देऊ शकतो त्याच ताकदीने देणं, आणि हळूहळू जसं धार्मिक ग्रंथामध्ये म्हणजे भगवान मनूंनी असं लिहिलेलं आहे की तुमचा जो एकूण उत्पन्नाचा वाटा असेल किंवा तुमचं जे एकूण उत्पन्न असेल त्याच्या 10% तुम्ही आध्यात्मिक ह्याच्याकडे किंवा गुरु कार्याकडे किंवा गुरुदक्षिणा म्हणून किंवा समर्पण म्हणून तुम्ही वळवलं पाहिजे. आणि ह्या जे वचन आहे मनूंनी दिलेलं त्याच्याकडे अमित आणि सुरेखा दोघांची वाटचाल चालू झालेली आहे. आणि खरोखरच ती दैवी शक्ती त्यांच्यावरती ह्या कार्यामधून किंवा ह्या समर्पणाच्या भावामधून, श्रद्धा आणि समर्पण, श्रद्धा तुम्ही असेस कशी करणार तर शेवटी समर्पण हे पाहावं लागतं त्या साधकाचं. आणि तो भाग अतिशय महत्वाचा ठरल्यामुळं एवढ्या उंचीचे आणि दैवी अनुभव हे जोडपं म्हणजे पूर्ण कुटुंब अतिशय ताकदीने आपण म्हणू असं घेत आहे. आणि एक सगळ्या साधकांसाठी एक आदर्श अमित नेहमीच ठेवतो. आपल्याला जो विषय होता की व्यवहार करून परमार्थ कसा आचरण करावा तर त्याचं एक अमित एक आदर्श उदाहरण आहे. तो त्याची दिनचर्याही सांगेल, त्याला कसे अनुभव येतात तेही सांगेल. आपण सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐकूया आणि अशा पावलांवरती पाऊल टाकून चालण्याचा प्रयत्न साधक परिवारांनी नेहमीच करावा. जो समोरचा बोलतो, जो दुसरा साधक करतो त्याच्यामधलं चांगलं काय ते आपल्यामध्ये घेण्याचा प्रयत्न आपण ह्या माध्यमातून करत आहोत. म्हणून मला असं वाटतं की अमितचं बोलणं आता आपण सगळेजण ऐकूया आणि इतरांनी नवीनांनीही ऐकावं. बऱ्याच गोष्टी त्याच्यामधून आपल्याला समजत जातील. अमित, मला असं वाटतं तर तू बोलायला हरकत नाही. धन्यवाद ताई. हो, माझा आवाज येतोय? कुणीतरी हो म्हणा. येतोय अमित. धन्यवाद. ताईंनी आता जे इंट्रोडक्शन करून दिलं हे ऍक्च्युली सद्गुरु कृपा आहे, ईश्वरी कृपा आहे. मी फक्त निमित्त आहे, की त्यांनी मला परवानगी दिली.
ताईंनी केलेलं इंट्रोडक्शन इतकं तंतोतंत आहे की सद्गुरू सर आणि गुरु माऊलींचं किती बारीक लक्ष साधकांवर आहे याची कल्पना येते. जसं साधक सद्गुरू सरांची रोज आठवण काढतात, तसे सद्गुरू सरही साधकांची आठवण काढत असतात. असं हे गुरु शिष्याचं जे बॉन्डिंग आहे हे फक्त योगदानमध्येच दिसतं. अशा या गुरु परंपरेला माझा प्रणाम. अशा या गुरु परंपरेसमोर नतमस्तक. सुरुवातीला 2 गोष्टी सांगाव्याशा वाटतात. एक म्हणजे माझा योगदानमध्ये झालेला प्रवेश आणि दुसरं म्हणजे माझी दैनंदिनी म्हणजे माझं डेली शेड्यूल. तर डेली शेड्यूल बद्दल मी पहिल्यांदा सांगतो. सकाळी 5 वाजता उठणे, 5 ते 6 क्रियायोग करणे, 6 ते 7 सूर्यप्रस्थान आणि प्राणायाम करणे आणि 6 नंतर पुढे साधना करणे. साधना जेवढी होईल तेवढी होती माझी. मग कधी 1 तास, 1.5 तास, 2 तास अशी चालती. त्यानंतर आवरून घेणे, ब्रेकफास्ट, त्यानंतर कंपनी. दुपारी मग घरी येणे, साधारणतः 2 ते 3 तास घरी थांबणे, जेवायच्या आधी परत साधना करणे. ती पण 1 तास होईल किंवा 2 तास होईल, जसं होईल तशी ती होती. 2-3 तास घरी थांबल्यामुळे एक गोष्ट चांगली होते की मुलींबरोबर वेळ दिला जातो, सुरेखालाही वेळ दिला जातो. त्यामुळे हे सगळे घरची मंडळी खुश असतात. आणि एक थोडंसं सांगावंसं वाटतं की 2002 साली माझं लग्न झालं. आज 2020 आहे. ह्या 18 वर्षामध्ये मी आणि सुरेखा कधी भांडलोय हे कधी आठवत नाही. ह्याच्यानंतर मग जेवण झाल्यानंतर परत कंपनीत जाणे. संध्याकाळची वेळ फिक्स नसती, त्यामुळे घरी आल्यावर जेवण करणे, घरच्यांबरोबर वेळ घालवणे आणि साधना करत योग निद्रेमध्ये जाणे. म्हणजे सरांनी जे कार्य आपल्याला दिलेलं आहे, जे प्रयोग दिलेले आहेत, हे साधारणतः दिवसातून मी 4 तास कमीत कमी रोज योगदानासाठी देतो. असा हे दैनंदिन शेड्यूल आहे. आता दुसरी गोष्ट म्हणजे योगदानमध्ये जो प्रवेश झाला तो कसा झाला मी तेच तुम्हाला सांगतो. अखिल भारतीय वारकरी संप्रदायाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.प.प. प्रकाश महाराज बोधले यांचा आळंदीमध्ये ज्ञानेश्वर पारायण सोहळा होता आणि त्याच वेळी योगधामचा कॅलेंडर प्रकाशनाचा सोहळाही त्याच वेळी होता. तर त्या निमित्तानं बोधले महाराज हे आळंदीमध्ये आले होते. ताई आणि सुरेखांचं काहीतरी बोलणं आलं होतं त्यावेळी ते कॅलेंडर प्रकाशनाच्या निमित्तानं बोधले महाराज आळंदीमध्ये आले होते योगदानमध्ये. महायोगदानमध्ये आल्यावर ते 10 ते 15 मिनिट त्यांनी भाषण केलं आणि जाताना म्हणजे आम्ही तिघं एकत्र आलो आणि तिघं एकत्र निघालो. त्यावेळी ताईंनी आणि सरांनी भक्तीच्या काही सीडीज दिल्या होत्या, कॅसेट दिल्या होत्या. तर सुरेखानी ते घरी आल्यावर ऐकल्या आणि सुरुवातीला सुरेखा साधक झाली आणि काही महिन्यांनी मी साधक झालो. असा हा महायोगदान मधला माझा प्रवेश. तर असं आहे की आपली आतापर्यंत बरीच ऑनलाईन सेशन झाली. आपल्या साधकांना महायोगदानचे कार्य माहीतच आहे. पण ह्या मीटिंग मध्ये जे नवीन लोक जॉईन झालेत पण जे साधक नाही आहेत त्यांना एक सांगावं असं वाटतं की योगधाम मध्ये अंधश्रद्धा बिलकुल नाहीये. ज्ञानेश्वर महाराजांनी दाखवलेला मार्ग किंवा ज्ञानेश्वरी हा विज्ञान आणि अध्यात्म यांचा मेळ आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, उदय अस्ताचे प्रमाणे जैसे सूर्याचे न चालता चालले. म्हणजे सूर्य स्थिर आहे आणि पृथ्वी फिरत आहे हा शोध माऊलींनी 750 वर्षापूर्वी लावला होता. आणि हाच शोध की सूर्य स्थिर आहे आणि पृथ्वी फिरत आहे हा शोध कॉर्पियसनी 350 वर्षापूर्वी लावला. पण फोकस मध्ये कोण आला? कॉर्पियस. कसं आहे की विज्ञानामध्ये साधने वापरली जातात तर अध्यात्मामध्ये साधना वापरली जाते. विज्ञानामध्ये शक्ती आहे तर अध्यात्मामध्ये भक्ती आहे. विज्ञानामध्ये फक्त परिस्थिती बदलते आणि अध्यात्मामध्ये मनस्थिती बदलते. आणि ह्या विज्ञान आणि अध्यात्माचा जो मेळ सद्गुरू सरांनी महायोगधामध्ये बसवला आहे त्याचा लाभ आम्ही सर्व साधक घेत आहोत. असे सामर्थ्यशाली सद्गुरू आपल्याला मिळालेले आहेत ज्यांचा ऑरा, त्यांच्या कॅसेटचा ऑरा 27 फूट इतका लांब आहे, ज्याला आपण तेजोवलय असं म्हणतो. आता मी अशा
असे सद्गुरू आपल्याला लाभल्यामुळे मी शतशः त्यांचा ऋणी आहे, शतशः मी धन्य आहे. आता अनुभव कथन मी सांगतो. त्याच्या आधी थोडा इतिहास सांगतो. 19 जुलै 2016 रोजी मी सद्गुरू रामेश्वरजी सोमानी यांच्या आशीर्वादाने आणि गुरुमाऊली सौ अनिता ताईकर यांच्याकडून सकाळी 10:14 साधना घेतली. माझी पत्नी सौ सुरेखा तांबे हिला सुद्धा 27 जानेवारी 2016 रोजी सद्गुरू कृपेने आणि गुरुमाऊली अनिता ताईंनी साधना दिली. हिला आलेले अनुभव सांगण्यासाठी 2-3 वेळा आम्ही त्यांच्या घरी जाण्याचा योग आला, ताईंच्या घरी. त्यावेळी माझ्या मनातही साधना घेण्याची खूप इच्छा होती, पण मी त्यासाठी पात्र आहे का नाही हे मला माहीत नव्हते, मला समजत नव्हते. अनिता ताईंच्या बोलण्यामधूनही 2 वेळा साधना घे म्हणून असे आले होते, पण त्यावेळी मी भीतच माझी पात्रता आहे की नाही त्यांना विचारले. मी त्यांना माझा थोडा इतिहास सांगितला की मी 7वी-8वी मध्ये असताना ओमचं नामस्मरण करायचो. तो कुणी सांगितला का मी स्वतःच चालू केला हे मला आठवत नाही, पण चालता बोलता उठता बसता हे नामस्मरण चालू असायचे. असे बरेच वर्ष चालू होते, आजही सुरू आहे. पुढे 2002 साली माझे लग्न झाले. आष्टाकासार उमरगा ही माझी सासूरवाडी. माझे चुलते ब.प. विठ्ठलदादा सोमवंशी हे कीर्तनकार व सिद्ध पुरुष असल्यासारखेच होते. त्यांचे वेळोवेळी सहवासात आल्यामुळे अध्यात्माची आवड लागली आणि आध्यात्मिक जीवनाला कलाटणी मिळाली. आपल्या सांसारिक आणि आध्यात्मिक आयुष्यात पडलेल्या प्रश्नांची उत्तरे ते अगदी सहजरित्या देत असत. माघवारीमध्ये आष्ट्यातून निघालेल्या दिंडीला जेवण देणे, तुकाराम विजेला देहूमध्ये जेवण देणे, भजन कीर्तन करणे, ऐकणे, दरवर्षी शिर्डीला साईबाबांच्या दर्शनाला न चुकता जाणे, अशी सत्कर्मे सुरू झाली. असे मी आणि त्यांना सर्व सांगितले. त्याचप्रमाणे काही वाईट सवयी असतील तर त्या जाण्यासाठी काय करावे हे पण त्यांना विचारले. वरील सर्व अशा गोष्टीचा सारासार विचार करून ताईंनी लगेच मला पात्रता आहे म्हणून सांगितलं आणि वाईट सवयी जाण्यासाठी सरांच्या काही सीडी आहेत म्हणून सांगितलं. वाईट सवय म्हणजे मला चहाचं व्यसन फार होतं, थोडं आत्ताही आहे पण ते कमी करणार आहे. तर साधना घेण्यासाठी तू पात्र आहे म्हणून ताईंनी आम्हाला सांगितलं. त्यानंतर बरेच दिवस गेले. ताईंच्या घरी सुरेखामुळं येणं जाणं सुरू झालं आणि 27 जानेवारी ह्या दिवशी सुरेखाला साधना दिल्यानंतर तिला आलेले अनुभव कळल्यानंतर मी पण अध्यात्माच्या प्रवाहामध्ये ओढलो गेलो. मी सुद्धा सकाळी 5:30-6 वाजता उठून ओमचा जप करायचो, नामस्मरण करायचो. साधारणतः 40 ते 45 मिनिटं मलाही सखोल साधना म्हणता येत नाही पण जप होत होता आणि कळत न कळत मलाही काही अनुभव येण्यास सुरुवात झाली. म्हणजे कुंडलिनी शक्ती जागृत नसताना सुद्धा साधना घ्यायच्या आधी आलेले अनुभव मी सांगतो तुम्हाला. की डोळे मिटून बसल्यानंतर समोरून निळ्या रंगाचा अंधुकसा प्रकाश दिसू लागला. डोळे मिटून बसल्यानंतर मधाची बाटली जशी उलटी पडते घडीघडीच्या स्वरूपात, तसा निळ्या रंगाचा प्रकाश घडीघडीच्या स्वरूपात पडताना दिसला. किंवा रात्री झोपताना हाताच्या करंगळीपासून अंगठ्यापर्यंत किंवा अंगठ्यापासून खांद्यापर्यंत वैराग्याचा अनुभव आला होता. 15 दिवसात हा 3 वेळा अनुभव आला. त्यानंतर आम्ही म्हणजे मी आणि सुरेखा दुसऱ्या दिवशी अनिता ताईंकडे गेलो. वरील अनुभव सांगितला की कुंडलिनी शक्ती जागृत नसताना सुद्धा असे अनुभव येतात, त्याचा अर्थ समजवावा. अनिता ताईंनी मला लगेच उत्तर दिले की घरातील असलेल्या व्यक्तीची म्हणजे सुरेखाची शक्ती ट्रान्सफर होऊ पाहत आहे आणि कदाचित माझी गुरु भेट जवळ आलेली आहे आणि त्याचे हे संकेत आहेत. योगायोगाने पुढे 2-3 दिवसामध्ये आनंदीला गुरुपौर्णिमेचं शिबिर सुरू होणार आहे, तर तू साधना घेऊन टाक. आणि सुरुवातीला म्हणल्याप्रमाणे 19 जुलै 2016 या गुरुपौर्णिमेच्या दिवशी सद्गुरू सरांच्या आशीर्वादाने आणि गुरुमाऊली अनिता ताई यांच्या आशीर्वादाने 10:14 मला साधना मिळाली. 4 दिवसाच्या शिबिरामध्ये सरांच्या, अनिता ताईंच्या, वैशाली, शीतल यांच्या संपर्कात राहून एका वेगळ्या विश्वामध्ये आपण संचार करत आहोत असं वाटत होते. आपला परत पुन्हा एकदा जन्म झाला आहे असं वाटत होते. सुख, समाधान, शांती व अद्भुत आनंदामध्ये मुक्त विहार करत होतो आणि आत्ताही तसं वाटत आहे. आणि सगळ्यात महत्वाचं अखेरच्या श्वासापर्यंत
चरवण तर्पण करेन आणि साधना करेन असं सद्गुरूंना वचन देऊन सद्गुरु कृपा अखंड पाठीशी राहावी ही अशी गुरुचरणी विनंती केली. आता साधना मिळाल्यानंतरचे अनुभव असे आहेत की गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी साधना घेतल्यानंतर पहिली साधना 1 तास 40 मिनिटं झाली. संपूर्ण शरीरामध्ये धारणा प्रवाह होता. शिबिरामध्ये जेवण झाल्यानंतर सुद्धा तो 15 ते 20 मिनिटं जाणवत होता मला. प्रत्येक साधनेमध्ये निळ्या रंगाचे प्रकाश दर्शन होत होते. साधना घेतल्यानंतर 1 आठवड्यानं पिवळ्या रंगाचेही प्रकाश दर्शन होऊ लागले. साधना करताना हृदयाची टिकटिक म्हणजे जे हृदयाचे ठोके म्हणतो हे स्पष्टपणे जाणवत होते. साधना करताना उजव्या हाताच्या बोटामध्ये काहीतरी आतून फिरत आहे असं बऱ्याच वेळा साधनेत जाणवतं, म्हणजे क्रिया होत असावी. साधना करताना पायाच्या गुडघ्यापासून मांडीपर्यंत वैराग्य होते. वैराग्य म्हणजे मुंग्या येणे. त्यानंतर बऱ्याच वेळी सकाळची साधना करत असताना मन शक्ती आळंदीमध्ये ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीकडे ओढले जात होते. समाधी स्थळ डोळ्यासमोर स्पष्टपणे दिसत होते. डोळे उघडले जात नव्हते, उघडूही वाटत नव्हते. साधना संपल्यावर डोळ्यातून अश्रू येत होते. बऱ्याच वेळा साधना करताना ती निळ्या रंगाचे प्रकाश दर्शन होते आणि काही आठवड्यानंतर हिरव्या रंगाचेही प्रकाश दर्शन सुरू झाले. त्यानंतर हे 2016चे मी सगळे अनुभव सांगतो, म्हणजे पहिल्या वर्षी आलेले अनुभव. त्यानंतर हिरवा पोपटी लाल गुलाबी रंगाचेही प्रकाश दर्शन होऊ लागले. त्यानंतर साधना करत असताना माऊलींचा वालुकामय चेहरा काही क्षणासाठी दिसला साधनेमध्ये. डाव्या गालावर बऱ्याच वेळा वैराग्य येत होते. म्हणजे हे 2016चे सगळे अनुभव. सामूहिक साधना करत असताना 2 भुवयांच्या मध्ये वैराग्य येत होते. भुवयामध्ये काय ते गोल चक्र फिरत आहे असं जाणवत होते, म्हणजे आज्ञाचक्रामध्ये. आणि साधना घेतल्यानंतर आध्यात्मिक व्यवहार चालू झाले. स्वभावामध्येही आमूलाग्र बदल झाले. शांती रसाचे अनुभव येऊ लागले. त्यानंतर साधना करत असताना गणपतीचा वालुकामय चेहरा काही क्षणासाठी दिसत होता. त्यानंतर नवरात्री मधला एक अनुभव असा आहे की बहुतेक दुपारची साधना असावी. ती दुपारी साधना करत असताना एका स्त्रीचा म्हणजे देवीचा उजवा पाय दिसला. पायाच्या अंगठ्यापासून गुडघ्यापर्यंत म्हणजे मांडीपर्यंत तो पाय दिसला आणि पायाच्या अंगठ्यामध्ये गोल्ड रिंग होती. हिरव्या रंगाची साडी घातलेली होती. नवरात्रीच्या दिवसात हे दर्शन झाले होते आणि नवरात्रीचा मला वाटते 4था दिवस तो असावा. त्यानंतर देवीचे डोळे दिसणे, गालाचा थोडा भाग किंवा असा अर्धा चेहरा दिसणे देवीचा, असेही अनुभव आलेले आहेत. साधना करत असताना सोनेरी ठिपकाही डोळ्यासमोर बऱ्याच वेळा दिसतो. किंवा साधना करताना भगवान शंकरांचाही चेहरा दिसतो एका साईडनी. आणि एका वेळी साधना करत असताना एके दिवशी एका मांडीवर बाल गणेशही दिसला. आता 2017चे अनुभव असे आहेत की बॉडीलेस साधना होण्यास सुरुवात झाली. म्हणजे साधना करताना शरीराची जाणीव काही राहत नव्हती. शरीर नसल्याचे किंवा दगडासारखे झाल्यासारखे वाटत होते. साधना करताना शरीराची जाणीव राहत नाही आणि अंशतः श्वास चालू असायचा. साधना करताना मन निर्विचार होते, मन चित्त एकाग्र होते. शांतीचा अतिउच्च अनुभव, आनंद मिळतो आणि निर्गुण ध्यानावर मन लागते. असंच एकदा दुपारची साधना करत असताना 2 उभ्या मूर्त्या दिसल्या पाठीमागच्या दिशेने. म्हणजे एक पुरुष आणि एक स्त्री होती. त्या मूर्ती सजीव नव्हत्या, पण बागेमध्ये असतात तशा दगडी किंवा पीओपीच्या पण नव्हत्या. त्यांचा रंग आकाशी कलरचा होता. 2017 सालचा एक माझ्यासाठी महत्वाचा अनुभव असा आहे की साधना करताना शरीरामध्ये जाणीव राहत नाही. श्वास हा अत्यल्प होतो आणि शक्ती जगदंबा साधना करून घेत आहे अशी एक जाणीव होते किंवा ते एक समज येते. मग त्यावेळी मी ताईंना फोन केला की साधना करून झाल्यानंतर मी शरीराचा नाही किंवा हे शरीर माझे नाही. साधना तर जगदंबा करून घेत आहे. मग हा मी कोण आहे मी किंवा कोण आहोत आपण, हे कोणाचे अस्तित्व आहे असा मी ताईंना प्रश्न केला. ताईंनी 2 शब्दांमध्येच त्याचे उत्तर दिले. आत्मस्थितीचे दर्शन झाले.
हा माझ्यासाठी फार महत्वाचा अनुभव होता, जो सद्गुरू सरांमुळे किंवा ह्या परंपरेमुळे आलेला आहे. त्यानंतर 2017 साली म्हणजे साधना घेतल्यानंतर मला वाटते दुसऱ्या वर्षी 1 एप्रिल 2017 रोजी सद्गुरू सोमानी सरांनी शिबिरात कुंडलिनी शक्ती जागृत करण्याची शक्ती प्रदान करून, म्हणजे मार्गदर्शक पद आपण त्याला म्हणतो, मार्गदर्शक पद बहाल केले आणि कायमस्वरूपी ऋणांमध्ये ठेवले. साधना करत असताना लगेच 5व्या-6व्या श्वासानंतर मन विचार शून्य होते. साधनेत हे आत्ताचे पण मी अनुभव सांगतो की साधनेत बसल्यानंतर 5वा-6वा श्वास झाल्यानंतरच मन विचार शून्य होते, थॉटलेस स्थिती येते. अथांग शांतता किंवा विशाल शांतता असते ती. त्यामध्ये फक्त मी तरंगत असतो. साधनेमध्ये मीत्व किंवा जे स्वत्व म्हणतो आपण ते संपलेले असते. साधनेतून बाहेर पडावेसे वाटत नाही. साधना करताना आपण आपल्या आई वडिलांचा अंश नसून ह्या वातावरणाचा किंवा ह्या अंतराळाचा अंश आहे अशी एक जाणीव. हे असे अनुभव आहेत. महाशिवरात्रचा एक अनुभव असा आहे की शंकर भगवानांचा निळा चेहरा मला त्यावेळी दिसला होता. त्यांचा अर्धा चेहरा एका साईडने. आता स्वभावामध्ये झालेले बदल मी सांगतो तुम्हाला. साधनेमुळे शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले बनले. नकारात्मक विचार कमी झाले. मन बुद्धी सकारात्मक झाली. किंवा दुसऱ्याने जाणीवपूर्वक फेकलेले जे वाईट विचार म्हणतो, ज्याला इंटेन्शन्स म्हणतो, हे मला सध्या लागू होत नाहीत. चांगली गोष्ट घडली तरी जास्त आनंद होत नाही, वाईट घटना घडली तरी दुःख होत नाही, अशी न्यूट्रल स्थिती आलेली आहे. इंटेलिजंट कोशंट वाढलेला आहे. कमी वेळेमध्ये जास्त काम करू लागलो किंवा करून पण घ्यायला लागलो कंपनीमध्ये, असे अनुभव आहेत. इमोशनल इनबॅलन्स जो आहे माझा तो कमी झाला. म्हणजे मी ब्रेननी चालत नाही, मी हार्टनी चालतो किंवा वागतो, बोलतो, व्यवहार करतो. पण साधनेमुळे थोडासा बुद्धिवादी पण झालो. म्हणजे हा एक माझ्यासाठी प्लस पॉइंट आहे. स्पिरिच्युअल कोशंटही वाढला, म्हणजे मंत्रजप वाढला, साधना वाढली, व्यवहार साधनामय झाले. त्यानंतर अजून सांगायचं झालं तर जो एक अक्षरी मंत्र आहे, म्हणजे ओमचा मला ओम हा शब्द मला पहिल्यापासून एक नॅचरल प्रोटेक्शन देत आला आहे. आधुनिकतेच्या नावाखाली आपण जे नामजपाकडे दुर्लक्ष करतो, पण ह्याचे प्रचंड फायदे आहेत. मंत्र जपाचे रूपांतर नामस्मरणामध्ये झाले आणि आता जपही करावा लागत नाही. तो श्वासामध्येच फिट बसलेला आहे किंवा त्याचं स्मरणही करावं लागत नाही. श्वास आणि उच्छ्वास मध्येच तो सेट झालेला आहे. अनुभव काही असे पण आहेत की साधनेमध्ये मन बुद्धी निर्विचार असते, शून्य स्थिती असते, थॉटलेस स्थिती म्हणतो आपण. आणि आताची स्थिती अशी आहे की चालता बोलताही मन निर्विचार राहिलेली असते. म्हणजे साधना जरी करत नसलो तरी मंत्रजपही चालू असतो, श्वास स्थिर असतो. तसंच साधनामध्ये श्वास हा ऊर्ध्व असतो. साधनामध्ये बरेच वेळा ब्रह्मरंध्रामध्ये काहीतरी गोल फिरल्याचे अनुभव येतात. म्हणजे अगदी असं म्हणायला हरकत नाही की आत्म्याचा परमात्मा बरोबर योग जुळवून समाधी अवस्थेचा आनंद घेत असतो किंवा स्वचेतना आणि चेतनाच्या मुख्य केंद्राशी असलेल्या प्रभूशी एकत्व झाल्याचा अनुभव येतो. हे असे अनुभव जे सद्गुरू सरांमुळे मिळालेले आहेत, ह्या परंपरेमुळे मिळाले आहेत. तेव्हा ते ऋण कसे फेडायचे हा माझ्या पुढे मोठा प्रश्न आहे. सूर्यप्रस्थान किंवा योगिक वॉक ह्या दोन्ही सिद्ध सद्गुरू सरांकडून मिळाल्या आहेत. सूर्यप्रस्थान 30 ते 40 मिनिट पर्यंत होतं. त्यामध्ये साधना केल्याचाच अनुभव मिळतो. शरीरामध्ये व्हायब्रेशन जाणवतात. दिवसभर एनर्जेटिक वाटते. सूर्यप्रस्थान ही सिद्धी मकर संक्रांतीच्या दिवशी साधकांना मिळते, पण आम्हाला म्हणजे काही साधकांना ती शिबिरामध्ये दिली गेली आहे. दिवसातून अनेक वेळा आनंद उफाळून येतो. म्हणजे विनाकारण काही कारण नसताना हा जो आत्मिक आनंद असतो त्याचा मी फायदा घेतो. म्हणजे मला ते अनुभव यायला लागलेत की विनाकारण आनंद उफाळून यायला लागलाय. हे असे अनुभव आहेत. 2016 पासून 2020 पर्यंत जे हे 4 वर्षामध्ये एक म्हणजे कसं आहे की इंडस्ट्रियलिस्ट असल्यामुळे एक गणिती भाषा कायम डोक्यामध्ये असते. त्यानुसार एक साधं कॅल्क्युलेशन केलं होतं की रोजची 2 तास साधना होते. कधी 1.5 तास होते, कधी 2.5 तास, कधी 3 तासही होते. पण कॅल्क्युलेशनसाठी फक्त 2 तास पकडले.
हे थोडं लक्षपूर्वक ऐका तुम्ही सगळे. दिवसाला 2 तास साधना, म्हणजे महिन्याला 60 तास साधना होते. म्हणजे वर्षाला 12 गुणिले 7 720 तास साधना होते. साधना घेऊन 4 वर्ष झाले, म्हणजे 720 गुणिले 4 2880 तास साधना. आता या 2880 तासाचं जर रूपांतर दिवसामध्ये किंवा महिन्यामध्ये करायचं झालं तर एक दिवस आपण 12 तासाचा धरू, म्हणजे 2880 तास भागिले 12 तास म्हणजे 240 दिवस होतात. 240 दिवस भागिले 30 दिवस म्हणजे 8 महिने. म्हणजे 4 वर्षामध्ये, म्हणजे कॅल्क्युलेशन असे शेवटी की 4 वर्षामध्ये फक्त 8 महिने जर आपण साधना केली तर इतक्या उंचीचे अनुभव जर सर आपल्या देत असतील तर त्यांचे हे ऋण कसे फेडायचे हा प्रश्न फार मोठा आहे. त्यामुळे मी पुन्हा पुन्हा सांगतो की आपले हे अनुभव एकतर ईश्वरीय आहेत किंवा आधीच्या माझ्या कुठल्या पिढीने केलेली ही सत्कर्म आहेत, सद्गुरु कृपा आहे, ईश्वरीय कृपेमुळे आहेत. मी फक्त त्यासाठी निमित्त आहे आणि सद्गुरु आणि ईश्वरी अनुभव देण्यासाठी मला निवडले हे मी स्वतःचे माझे भाग्य किंवा नशीबच समजतो. त्यामुळे सर्व साधकांना एकच विनंती आहे की तुम्ही सरांशी संवाद साधा किंवा शिबिरामध्ये त्यांना भेटायला या. आपल्याला अनुभव आलेले असतात पण आपल्याला ते समजत नाहीत की हे असेही अनुभव असतात. हे फार म्हणजे छान माझे अनुभव आहेत. म्हणजे मी स्वतःच कौतुक करत नाही पण सर्व साधक त्याचा अनुभव घेत आहेत योगामध्ये. आता क्रियायोगाबद्दल थोडंसं बोलायचं होतं. क्रियायोग हा प्रकार सरांनी रिसर्च आणि डेव्हलप केलेला आहे. ह्यामध्ये योगासनाचे काही ॲडव्हान्स प्रकार आहेत. सरांनी श्वासावर जास्त लक्ष केंद्रित केलेलं आहे. साधकांनी जास्तीत जास्त श्वास बाहेर टाकला म्हणजे एक्झलेशन म्हणतो आपण त्याला, की शरीरामधील कार्बन डायऑक्साईड, टॉक्झिन्स व इतर विषारी घटक बाहेर फेकले जातात व शुद्ध ऑक्सिजन हा शरीरामध्ये घेतला जातो, ज्याला सर किंवा आपण बॉडी कॉम्पेन्सेट करणे असं म्हणतो. शारीरिक शक्तीच्या जोरावर आध्यात्मिक शक्ती उभारी घेते असं सर कायम म्हणतात. सरांचं तेच म्हणणं असतं की फिजिकली जर तुम्ही फिट असाल तर तुमची ही साधना ही जास्तीत जास्त चालते. नाहीतर काय होतं की आपण 10 मिनिटं बसलो, अर्धा तास बसलो की आपलं मान दुखतंय, डोकं दुखतंय, पाठ अवघडली, कंबर दुखते की आपली साधनेला ते गती येत नाही. तर सरांचं तेच वाक्य असतं जे माझ्या डोक्यामध्ये फिट बसलेलं आहे की शारीरिक शक्तीच्या जोरावर आध्यात्मिक शक्ती उभारी घेते असं सर नेहमी म्हणतात. आता क्रियायोगाचे काही अनुभव म्हणण्यापेक्षा काही जे ऍक्टिव्हिटी झालेली आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर 21 जून या योगा डेच्या दिवशी महेश विद्यालय कोथरूड येथे आम्हाला योगा डेमॉन्स्ट्रेशनसाठी बोलवलं होतं. त्यामध्ये आपल्या आळंदीचे साधक म्हणजे मी, ताई, चेतना, प्रताप मामांजी तिथं गेलो होतो. प्रतापनी क्रियायोग घेतला आणि मी सूर्यनमस्कार घातला होता. त्यावेळी तिथं रामदेव बाबांचे म्हणजे इंडियन योगा असोसिएशनचे प्रेसिडेंट श्री रामकुमार राठी पण आले होते आणि त्यांनी आपले क्रियायोग आणि सूर्यनमस्कार पाहिल्यावर आय एम इम्प्रेस्ड, कम अँड जॉईन विथ अस अशी डायरेक्ट ऑफर दिली. म्हणजे इतकं त्यांना ते अप्रिशिएट झाले ते क्रियायोग पाहून. दुसरं म्हणजे ज्ञानेश्वर विद्यालय, मराठी विद्यालय औंध येथे मी आणि सुरेखानी 1 वर्ष क्रियायोग घेतले होते. जवळपास त्यावेळी 250 ते 300 मुलांनी क्रियायोग शिकून घेतले होते. त्यानंतर विद्यांचल स्कूल औंध येथे मी, शीतल, वैशाली, सुरेखा, मला वाटतं प्रताप पण असावा, यांनी 1 वर्ष मुलांना ट्रेनिंग दिलं. त्यावेळी तिथे 400 ते 500 मुलांनी 1 वर्ष ट्रेनिंग त्यांना दिलं होतं. आणि मला वाटतं रसू मावशी, दीपक भाऊ, अभिजित, प्रताप, सोमनाथ यांनी आम्हाला त्यावेळी मदत केली होती. म्हणजे अनिता ताईंनी पूर्ण स्कूलचा सेटअप बसवला होता आणि सरांनी दिलेल्या इन्स्ट्रक्शन नुसार आम्ही काही प्रयोगही मुलांना दिले गेले होते. आणि मुलांमध्ये झालेले लक्षणीय बदल पाहता स्कूलच्या ऑफिस स्टाफने इंटरेस्ट घेतला आणि त्यांचे संध्याकाळी क्लास सुरू झाले स्टाफचे. त्यात 5-6 जणी होत्या. त्यातल्या 5-6 जणी मला वाटतं आळंदीला पण येऊन गेल्या आणि 1-2 जणी साधक होण्यासाठी विचारू लागल्या. पण पुढे लॉकडाऊनमुळे थोडासा ब्रेक पडला. क्रियायोगाचे माझे वैयक्तिक अनुभव सांगायचे झाले तर माझी उंची 6 फूट आहे आणि वजन त्यावेळी 78 किलो होतं. क्रियायोग सुरू झाल्यानंतर काही महिन्यात माझं 6 किलो वजन कमी झालं आणि आता सध्या 72 किलो वजन आहे. वजन कमी झाल्यामुळं शरीरामधला जडपणा निघून गेला
शरीर हलके झाले, एनर्जेटिक झाले. क्रियायोगामुळे योगासनामध्ये ॲक्युरसी आणि परफेक्शन आलं, जे आधी मला जमत नव्हतं. आणि रोज 10 मिनिट लॉंग हुक्कार, त्यानंतर शॉर्ट हुक्कार करणे. कपालभातीचे 1000 स्ट्रोक होतात रोज. गुंजन 10 मिनिट होतं. ही अशी रोजची प्रॅक्टिस आहे. त्यानंतर चर्वणतर्पणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर, जसे खावे अन्न तसे बने मन, एरवी तरी पाही वृद्धीची ठाई, आहारा वाचुनी नाही बळी येतो. ज्ञानेश्वर माऊली म्हणून गेले. म्हणजे ह्याच्या पुढं आपण तर आपले शब्द फार थोडके पडतील. चर्वण करताना मन एकाग्र होतं आणि मन अन्नाशी एकरूप झाल्यामुळं ही क्रिया माझ्यासाठी सोपी होऊन जाते. चर्वण केल्यामुळे जास्तीत जास्त लाळ पोटामध्ये जाते आणि लाळ पोटामध्ये गेल्यामुळं ते अँटीबायोटिकचं काम करते आणि साखरेचं रूपांतर हे ग्लुकोजमध्ये करते. सध्या एक घास 50 ते 60 वेळा चावला जातो आणि सेमी सॉलिड असेल तर ते 40 ते 50 वेळा चावला जातो. तर्पणाच्या बाबतीतही तसंच आहे की घोट घोट पाणी पिलं जातं, त्यातही लाळ मिक्स झाली की ते गिळलं जातं. आधी जेवताना जास्त पाणी पित होतो, पण आता ते कमी केलंय. पण जेवताना जर अन्न हे म्हणजे कसं आहे की जेवताना अन्न हे पहिल्यांदा जठरामध्ये जातं आणि अशा वेळी पाणी पिलं तर जठर अग्नी मंदा होतो आणि त्यावेळी अन्न पचलं जात नाही तर ते सडलं जातं आणि पोटाचे विकार सुरू होतात. त्यामुळे तर्पण हे रेग्युलर सुरू आहे. आता सेक्रेटरी पदाबद्दल थोडंसं बोलायचं होतं की साधक झाल्यानंतर दुसऱ्या वर्षीच सेक्रेटरी पद दिलं गेलं आणि सेवा करायची संधी मिळाली. माझ्यामध्ये सरांनी ताईंनी काय गुण पाहिले हे मला सांगता यायचे नाहीत, पण सचिव म्हणून योगधामचे कार्य करताना साधना केल्याचाच आनंद मिळतो. आणि त्या ताईंबरोबर काम करताना मग ते संस्थेचा मेंटेनन्स असो, ॲडमिनिस्ट्रेशनचे काम असो, अकाउंट्सचे काम असो किंवा प्रचार प्रसाराचे काम असो, त्यांची संस्थेवर असलेली श्रद्धा, सरांवर असलेला अढळ विश्वास आणि साधकांवर असलेलं प्रेम आणि आपुलकी यामुळे भारावून गेल्यासारखं होतं. त्या स्वतःसाठी जगताना म्हणजे अनिता ताई स्वतःसाठी जगताना मी आतापर्यंत कधी पाहिलेलं नाही. सरांनी दिलेले डिसिजन प्रत्यक्ष कृतीमध्ये उतरवण्यासाठी ताई, डॉक्टर भोकरे मामांची, मंत्री मामांची म्हणतो आपण, मामांची म्हणतो, संगई काका किंवा परभणीची कृतीशील टीम यांचं वेळोवेळी मार्गदर्शन मिळतं. त्यामुळे संस्थेचं काम करण्यास फार प्रोत्साहन मिळतं. असं हे सेक्रेटरी पदाबद्दलचे माझे काही अनुभव आहेत. आता माझ्यासाठी सगळ्यात कठीण विषय म्हणजे मार्गदर्शक पद. एक श्वास घेऊ दे जरा, कारण मार्गदर्शक पद म्हणजे माझ्यासाठी फार कठीण विषय. कसं आहे की साधक झाल्यानंतर पुन्हा दुसऱ्या वर्षीच म्हणजे 1 एप्रिल 2017 साली मार्गदर्शक पदाचा प्रसाद सरांकडून मिळाला. सेक्रेटरी पदापर्यंत ठीक होतं, पण मार्गदर्शक पद मिळाले आणि मलाच प्रश्न पडला की आपण काय मार्गदर्शन करणार. मला तर अध्यात्मातली बाराखडी पण येत नाही. मग सरांच्या जास्तीत जास्त सानिध्यात राहायला लागलो मी की शिबिरामध्ये किंवा सर आधीमध्ये आता मिनी शिबिर सुरू झालेत त्यावेळी सरांच्या सानिध्यात जास्त राहायचो. सरांचं लक्ष असेल नसेल पण मी आजूबाजूला घोटाळायचो. त्यावेळी असं लक्षात आलं की योगधामला शब्द पंडित किंवा शास्त्र पंडितांची आवश्यकता नाहीये. इथे काही बोलायचं नाहीये. इथे छाती ठोकपणे सांगायचंय जगाला की होय आम्ही हे सगळे ईश्वरी अनुभव घेतोय, आत्मा अनुभव घेतोय. समाजामध्ये जी आता भोंदूगिरी चालली आहे ती इथं नाहीये. हे सरांचं एक वाक्य असतं बद्दल की वी ऑल साधक आर रिअल डायमंड्स इन स्पिरिच्युअल वर्ल्ड. त्यामुळे सर्व साधकांना पुन्हा सांगावंसं वाटतं की आपली जी आध्यात्मिक उंची आहे ही फक्त आणि फक्त सद्गुरू सरांची कृपा आहे आणि आपल्या परंपरेने हा दिलेला प्रसाद आहे. शेवटी असंच म्हणेन की असोनी असावे, समाधानी असावे, गुरुचरणी लीन होऊन बसावे, अनंत गेली जन्मे न काही कळाले, आली समज ह्या जन्मा, पाऊले वेडी वाकुडी न पडावे. श्री हरी गोविंद. थोडं देहशुद्धीबद्दल पण सांगायचं होतं की साधक झाल्यापासून 2 ते 3 वेळा मी देहशुद्धी केली आहे, पण योगधामच्या किंवा सरांच्या म्हणण्याप्रमाणे ती झालेली नाहीये, ते मी मान्य करतो. पण जी काय केलेली आहे देहशुद्धी त्यामध्ये सरांनी दिलेलं चर्वण तर्पण, देहशुद्धी किंवा दिलेले प्रयोग, प्राणायामाचे विविध प्रकार यामुळे साधनेमध्ये गती आली आणि कमी वेळेत साधनेमध्ये स्थिती येण्यास सुरुवात झाली. असे देहशुद्धीचे मला
हा सर्वात मोठा फायदा झाला. धन्यवाद. सर, थोडी एक रिक्वेस्ट होती. म्हणजे आमच्या काही साधकांची आणि मार्गदर्शक पदावर जे आहेत त्यांची इच्छा आहे की पुढच्या गुरुवारी जर कुणाचं नाव नसेल तर ताईंचा, अनिता ताईंचा अनुभव कथन व्हावं. चालेल चालेल चालेल, ओके. धन्यवाद सर, धन्यवाद. अमित छान म्हणते, आधी छान म्हणते, मग नंतर बोलते तुला. छान अनुभव सांगितलेस तुझ्या स्वभावाप्रमाणे, नेमकेपणाने आणि पाहिजे तसे अनुभव, एक नीटनेटकेपणा तुझ्यामध्ये जो आहे तो तुझ्या सांगण्यातही आलाय आणि सर्व दृष्टीने योग्य असे अनुभव सर्वांना सांगून एक सर्वांना अनुभवाच्या दृष्टीने समृद्ध असं केलंय. सर, आज आता तुम्ही बोलाल थोडस हो वेळेच्या दृष्टीने? चालेल. हो मी गेल्या वेळी आपण नामजप किती कोटी झाल्यानंतर काय होतं ह्याच्यापासून आपण नामा म्हणे आम्ही चुकलो होतो वर्म, सापडले नाम नामयासी, इथपर्यंत आपण आलो होतो. आता सर त्याच्या पुढचा भाग घेतील आणि सरांनी आपल्याला मार्गदर्शन करावं असं मी सरांना विनंती करते. हॅलो, आपण 2 अनुभव कथन ऐकले. एक छोट्या मुलीचं ऐकलं, वृंदा सारडा, आणि किती सुंदर इंग्रजीमध्ये ताकदीनं ती मुलगी बोलली आणि प्रत्येक दिवशीचे अनुभव तिने सांगितले. खरं म्हणजे त्यामुळे सर्वांनाच आपलं लहानपण आठवलं असेल, बालपण आठवलं असेल. मुलांना पाहून, तिच्याकडे पाहून, आणि अनिता ताईची नातू अनिताचा त्याचंही ऐकलं, प्रीती मुंदडा हिच्याही मुलाचं ऐकलं, आणि हे ताकदीनं ही पिढी उभी राहते. आणि भगवान यांना फार समज नसतानाही ह्या मार्गात इतक्या लहानपणी आणतो, ज्या लहानपणी ध्रुव बाळाला प्रल्हाद आला. म्हणून हे पाहिल्यानंतर असं वाटतं एक हे येतं. आणि आपल्याच विषयीचे आता मी कंपॅरिझन करतोय, मलाही माझं बालपण आठवतं आणि ते दिवस आता पुन्हा नाहीत याची खंतही वाटते. आताचा कसा अनुभव आहे, एक सवेरा था जब हम हंसकर उठते थे हम, एक सवेरा था जब हंसकर उठते भी थे हम, और आज कई बार बिना मुस्कुराए ही शाम हो जाती है. एक सवेरा हंसकर उठते थे हम, और आज कई बार बिना मुस्कुराए ही शाम हो जाती है. आणि कॉलेज लाईफला मैथिली शरणजी गुप्त यांचं, मैथिली शरणजी गुप्त नाही, सॉरी, महादेव वर्मा हिचं एक बचपन नावाची कविता आठवली आता ह्या पोरांना पाहून. शेवटच्या याच्यात त्या म्हणतात, आजा बचपन एक बार फिर दे दे अपनी निर्मल शांति, व्याकुल व्यथा मिटाने वाली वह अपनी प्राकृत विश्रांति. आजा बचपन एक बार फिर दे दे अपनी निर्मल शांति, व्याकुल व्यथा मिटाने वाली वह अपनी प्राकृत विश्रांति. पण एक आपल्याला आहे की ह्या साधना मार्गात आल्यानंतर लहानपण, सहजपणा, निर्मळ स्वभाव, शांत स्वभाव याचं स्वभाव दर्शन आपल्यामध्ये येऊ शकतं आणि बालपणीच्या आठवणी जाग्या होऊ शकतात. नुसत्या आठवणी नाही, तो स्वभावही येऊ शकतो. हे आपण आता पाहिलंय. यांना धन्यवाद. ह्या लहान लहान किड्सना, मुलांना अमित तांबेंचे अप्रतिम अनुभव त्यांनी कथन केलं आणि म्हणून थांबवले नाही. जरुरी होतं सर्वांना. एक तरुण
यंग साधक 4 वर्षामध्ये किती उंच जाऊ शकतो, त्याची श्रद्धा, त्याचा समर्पण भाव, श्रद्धा त्याच्यामध्ये एक विश्वास असतो. पण श्रद्धा म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये अतिशय प्रेमाने, प्रचंड प्रेमाने सेवा आणि समर्पण. समर्पण पण एक प्रकारची गुरुदक्षिणाच येते आर्थिक रूपाने. एक समर्पण आणि सेवा हे दोन याच्यातनं भगवती जगदंबा असो, भगवान कृष्ण असो, भगवान शंभू असो की सद्गुरू असो, हे असेच करतात आणि त्यावरून तुमची श्रद्धा ठरवल्या जाते. आणि त्या श्रद्धेमध्ये अनितांनी सांगितलेच आहे की हे दोघेही पती पत्नी उतरलेले आहेत आणि यांनी खरंच आयुष्य झोकून दिलं. त्यांना समजही आलेली आहे की आपण कशा करता देवानी जन्म दिला, एक कशा करता आर्थिक संपन्न केलं देवानी, दुसऱ्यालाही करू शकले असते, तुम्हाला का केलं, आणि कशा करता दैवी सद्गुण दिले आणि कशा करता ह्या उंबरठ्यावर स्पिरिच्युअल याच्या आणून उभं केलं, आणि कशा करता हा इतक्या उंच योग शक्तीचा अनुभव भगवान अर्जुनाला मिळाला, ज्ञानेश्वरांना मिळाला, तुकारामांना मिळाला, सगळ्या संतांना मिळाला, तो तुम्हाला द्यायला भगवान का उद्युक्त झाले, याची गाईडलाईन सुंदर त्यांनी दिलेली आहे. प्रत्येक येणाऱ्या साधकांनी, असणाऱ्या साधकांनी त्याच्या जीवनातून हे सगळं घ्यावं असं मला वाटतं. आणि आता जे पुढचं आहे ते आता पुढच्या याच्यात घेऊ, कारण आज इतके अप्रतिम अनुभव झाले आणि मला याविषयी सांगायचं होतं की सगळ्यांना ही गाईडलाईन झालेली आहे. पुढच्या वेळेस मी माझा भाग सांगेन. संपव. ताई अनम्यूट करा. येस. सरांना धन्यवाद म्हणणं फार औपचारिक होतं. सरांचा प्रतिनिधी ऐकावासा वाटतो, त्याचा अनुभव घ्यावासा वाटतो, भले तो कितीही वेळ असो, साधं फोनवरचंही बोलणं असो, ते साधं कधी नसतं. आणि म्हणून ते एवढं आपल्याला आज ऐकायला मिळालं, ह्यातूनही आपल्याला खूप काही घेता येईल, साधकांना आणि इतरांनाही. त्यांनी ते नक्की घ्यावं. आणि आता सरांच्या परवानगीनेच आपण आजची मीटिंग संपली असं जाहीर करायला हरकत नाही. आणि पुढच्या वेळेस तुमचं राहील म्हणावं. मी काय बोलू शकतो? हा, पुढच्या गुरुवारच्या वेळी 19 तारीख आहे. किती तारीख आहे? 20 तारीख. 20 ऑगस्टला. 20 ऑगस्टला माझे अनुभव कथन होईल. धन्यवाद.